नमस्कार मित्रांनो, आज मी बनवला आहे खूपच मऊ स्पंजी आणि टेस्टी ढोकळा। दोन प्रकारच्या चटणीसोबत सर्व केलेला हा ढोकळा खूपच छान लागतो। चला तर पटकन पाहूया कसा बनवला आहे। सर्वात आधी मी चणा डाळ, तांदूळ आणि एक सिक्रेट पदार्थ मी नंतर सांगेल आहे। तर रात्रीच मी सगळं मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतली आहे। ढोकळ्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची, थोडं अद्रकची पेस्ट, हळद, मीठ, साखर, तेल आणि चिमूटभर हिंग आणि सगळं छान मी मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आपल्या अंदाजानुसार तेल टाकायचं आहे। माझं बॅटर थोडं जास्त आहे, मी तर छोटीचं एक वाटी टाकत आहे। आणि बघू शकता आता आपल्याला शेवटी एक मी सोडा टाकते आहे आणि सोडा आपल्याला थोडासाच टाकायचा आहे। हा मी भरपूर माझं बॅटर आहे म्हणून मी अर्धा चमचा टाकते आहे लहान। आणि आता थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाण्याने छान मिक्स होऊन जातो आणि हलक्या हाताने आपल्याला फिरवायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचा आहे सोडा। आणि आधीच आपल्याला कुकर म्हणजे ज्याच्यात आपण बनवतो आहे तो गॅसवर गरम करून घ्यायचा आहे। त्याला तेल लावून घ्यायचं आहे प्लेट्सला। एक मी कढाईमध्ये आणि एक कुकरमध्ये लावत आहे। तर बघू शकता तुम्ही मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे, कारण आपण जर गरम करून ठेवलं तर आपला ढोकळा छान फुलतो। आणि माझ्या ह्या पुदिनाची चटणी घरचा पुदिना आहे आणि मी बॅटर टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता आहे। आणि मी एका वेळेस दोन याच्यामध्ये ढोकळे करत आहे, कारण मुलाची शाळेची तयारी असते आणि मी त्याला शाळेत ढोकळा देत आहे, त्याला खूप आवडतो। त्याच्यामुळे मी सकाळच्या नाश्त्याच्या वेळेस करत आहे। आणि हे चटणीचं साहित्य आहे छान खोबरं, पुदिना, कोथिंबीर, डावळा आणि थोडासा अद्रक आणि मिरची, थोडीशी हळद। आणि हे बघा किती छान आपला ढोकळा बनलेला आहे। आता इकडे मी चटणी पण केली आहे, छान तडका दिलेला आहे आणि बघू शकता। आणि थंड झाल्यानंतरच मी छान चौकोनी काप केलेले आहे आणि सोबत घरची पुदिन्याची चटणी तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे। तो एक सिक्रेट पदार्थ मी सांगते आहे, उडदाची डाळ। जसे मी एक वाटी चणा डाळ घेतली तर अर्ध्यापेक्षा थोडी कमी तांदूळ घेतले आणि त्याच्यापेक्षा थोडी कमी मी उडदाची डाळ घेतली आहे। आणि हा मी पहिल्यांदाच हा असा उडदाची डाळ टाकून ढोकळा केलेला आहे। खरंच खूप स्पॉन्जी झालेला आहे आणि टेस्ट तर खूपच छान आहे। आणि मी मिक्सरमधून जेव्हा चणा डाळ काढली तेव्हा मी दही टाकून मिक्सरमधून काढून घेतलं होतं सगळं हे साहित्य। तांदूळ, उडदाची डाळ आणि चण्याची डाळ 6-7 घंटे भिजून ठेवला होता। तर बघू शकता आज हॉटेलपेक्षाही खूप टेस्टी झालेला आहे हा आपला घरगुती ढोकळा। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुदिन्याची चटणी आणि नारळाची चटणीसोबत हा ढोकळा खूप छान लागतो आहे, तुम्ही बघू शकता। आणि कलर पण खूप छान आलेला आहे आणि साईज पण बघू शकता किती छान झालेला आहे। आणि मी तडक्यामध्ये थोडंसं पाणी आणि थोडंसं साखर टाकली होती त्यात, आणि बघू शकता आता। आणि चटणी पण खूप भन्नाट झालेली